मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे स्थानिक शेतकऱ्याचा बैल दगावल्याचा आरोप रिद्धपूर येथील शेतकरी आत्माराम पाटील यांनी केला आहे। मागील 6 दिवसांपूर्वी सदर शेतकऱ्यांच्या बैलाला लंपी आजाराची लागण झाली होती। स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये नियुक्त डॉक्टर वेळेवर उपलब्ध न झाल्याने भर पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याचा बैल दगावल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। रिद्धपूर येथे सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत बांधण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांच्या पशुधनावर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती ही या ठिकाणी केलेली आहे, परंतु जनावरांचा योग्य वेळेत उपचार करण्यासाठी या ठिकाणी डॉक्टर उपस्थित राहत नसल्याने गावातील अनेकांची जनावरे दगावल्याची तक्रार शेतकरी आत्माराम पाटील यांनी केली आहे। परिसरात सध्या लंपी आजाराची साथ सुरू असल्याने या ठिकाणी पूर्ण वेळ कायमस्वरूपी तज्ञ डॉक्टरची टीम हजर ठेवण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता सचिन डावके, रिद्धपूर। तुमचं जे गोरा आहे हे किती दिवसापासून याला लंपी आजार झाला? 6 दिवसापासून। आणि तुम्ही त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये उपचाराकरिता नेले होते का? 4 दिवस एकसारखं चक्रा मारत गेलो, पण एकही दिवस डॉक्टर सापडलेला नाही आहे। म्हणजे डॉक्टर तेथे हजरच नाही आहे, अवेलेबल नाहीच आहे। तुम्ही 5-6 दिवसापासून हो तेथे चक्रा मारत आहे। हो, परंतु तुमच्या गोऱ्याला कुठल्याही प्रकारे उपचार केलेला नाही आहे, मिळालाच नाही। नाही। मग तुम्ही 4 दिवसापासून दवाखान्यामध्ये चक्रा मारत आहे, तर तुम्हाला तिथे डॉक्टर आढळून आला नाही का? नाही आला तर मी डॉक्टरला फोन लावला। फोन लावल्यावर डॉक्टर म्हणत होता की आज दिवस पोळा दिवस असल्यावर मी गेलो होतो, त्याला फोन लावला, त्या डॉक्टरने सांगितले की सरकारी सुट्टी आहे आणि मी येऊ शकत नाही। मग आजच्या पोळ्याच्याच दिवशी तुमचं गोरं हे दगावलं। हो, आणि ते डॉक्टर मुख्यालय पण राहत नाही? नाही। कुठं ते तुम्हाला इतक्या दिवसापासून तुम्ही अधिकाऱ्यांना मी फोन लावला होता, तर ते म्हणत होते रिद्धपूर मध्ये आणि मोर्शी तालुक्यात 4 जाय म्हणे त्यांना, पण त्या डॉक्टरची टायमिंग नाही आहे। 2 घंटे 1 घंटा असा काही त्यांनी काही क्लिअर केलं नाही आहे। त्यांना आज मी फोन लावला तर डायरेक्ट त्याने हेच म्हटलं मला का आज सरकारी सुट्टी आहे, मी येऊ शकत नाही। आणि जर त्यांच्याकडे 4 मोर्शी तालुक्यातील 4 दवाखान्याचा 4 असल्यामुळे तुम्हाला अधिकारी सांगत असल्यामुळे तिथे त्या दवाखान्यामध्ये तिथे त्यांचा आपल्या रिद्धपूर पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये ड्युटीचा हे चार्ट लावलेला आहे का की कोण्या दिवशी यांचा वगैरे काहीच नाही आहे? काहीच नाही। काय ह्या दिवशी चालू राहणार, ह्या दिवशी बंद राहिला, काहीच नाही आहे। आणि तुम्ही कधी येणार, काय येणार?